नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। मुंबईमध्ये आज एक घटना घडली। ती घटना अशी होती की तो कोण जो मारवाडी का गुजराती होता, तो गुजराती मारवाडी मला अनेक जणांनी व्हिडिओ पाठवल्या। तो मारवाडी का गुजराती म्हणतोय आता भारतीय जनता पार्टी म्हणजे या बीजेपीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आले, अख्ख्या मुंबईमध्ये हे सगळे आमचं सरकार आले, त्याच्यामुळे इथं आता मराठी बिराठी असलं काय नाही, मारवाडीच फक्त बोलायची आणि असला काहीतरी त्यानं दांडगावा आणि माज सगळा करून दाखवला। मग राज ठाकरेंच्या मनसेच्या लोकांनी त्याला काहीतरी आदल घडवली, चोपला विपला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी झाल्या। असोत, या सगळ्या गोष्टी बोलण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐका। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, अगदी येणाऱ्या पुढच्या निवडणुका अगदी महानगरपालिकांच्या आहेत आणि त्या जर सगळ्या गोष्टी हातून गेल्या ना तर मग मात्र काय होईल काय नाही होणार याचं जरा तारतम्य असावं आपल्या सगळ्या सर्वांना। त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा। ही मुंबई मिळवण्यासाठी कित्येक हुतात्म्यांनी आपला जीव दिला। ती मुंबई या गुजराती लोकांना पाहिजे होती, कारण त्यांना माहिती होतं ते साले असे उद्योग धंद्यांनी अगदी त्यांचं डोकं असतं की कुठं जमीन घेतल्यानंतर म्हणजे 50 वर्ष आधीच जमीन घेऊन ठेवतात। या आपल्या भागांमध्ये कोकणा बिकणा या पुण्या बिण्याच्या आजूबाजूला यांच्या लाखो बिल्डर कोण आहे ते गुजराती मारवाडी सगळे एक 50 तर 30 40 वर्षापूर्वी जमिनी घेतल्या। त्यांना माहिती आहे भाव कधी कुठल्या जमिनीला येतो। त्यामुळे या गुजरात्यांना माहिती होतं की मुंबई आपल्याला मिळणं किती महत्त्वाची होती। मुंबईचा जो काही भौगोलिक परिसर आहे तो कशा पद्धतीने आपल्याला मिळाला पाहिजे आणि तो मिळणं आपल्याला किती महत्त्वाचं, म्हणून हे सगळे मागे लागलेत आणि या सगळ्या गोष्टी या लोकांनी केलेत। मग या लोकांनी पण या सगळ्या गोष्टी करत असताना मी तुम्हाला काय सांगतोय, बारकाईने व्हिडिओ पहा। तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जो काही मोठा जो भाग आहे जिथं बऱ्यापैकी आता कुलाबा घ्या, मलबार हिल घ्या, अशा ठिकाणी जिथं आपल्या मराठी माणसांची पोच जाणार नाही, जिथं आपल्या मराठी माणसांकडे एवढा पैसा नाही की आपण तिथे जाऊन या सगळ्या गोष्टी करू। मग हे गुजरातमधून उभे राहिलेले उद्योजक यांनी काय केलं, इथं या सगळ्या जागांमध्ये आले, इथं आपली घरं बांधली, इथं सगळ्या गोष्टी केल्या आणि या जागांची सगळी मला वाटते मागणी किंवा या जागांची व्हॅल्यू त्यांनी वाढवून घेतली। त्याच्यानंतर बॉलिवूड मधली सगळी लोक त्यांनी बरोबर या सगळ्या भागांमध्ये आपापले बंगले करून मीडियावरती येऊन असं काहीतरी म्हणजे शाहरुख खानचा बंगला तर बँड्राला आहे, मग बँड्रामध्ये घर घेणं म्हणजे बाबा शाहरुख खानच्या बाजूला घर घेणं, अशा सगळ्या या मुंबईच्या जागांची या विभागाने केली। ह्या गोष्टी आपल्याला छोट्या मोठ्या आपल्याला समजल्या नाहीत, पण आपल्याला जेव्हा या सगळ्या गोष्टी समजू लागतात ना तेव्हा कळतं की एखादं घर मलबार हिल मध्ये घेणं, एखादं घर वरती बोरवलीला घेणं, एखादं घर आम्हाला इकडं ठाण्यामध्ये घेणं, याच्या किंमतीमध्ये कसा फरक पडतो। यामध्ये उदाहरण देण्याचं कारण म्हणजे या सगळ्या किंमती खालीवर करून या लोकांनी ठेवल्या। या सगळ्या गोष्टी होत असताना यांचे बिल्डर, कारण बिल्डर लॉबी मुंबईमध्ये फार अगदी बोटाव मोजणे इतकी पण नसेल जी मराठी असेल, हे सगळे यांचे बिल्डर हे दर ठरवणार, हे सगळ्या मीडियावरती बाकीच्या सगळं वातावरण तयार करणार। यांना माहिती आहे मराठी माणसाला एवढी किंमत झेपणारी नाहीये। इथं राहणारा मराठी माणूस जो मूळ मुंबईतला आहे त्याचं इथं घरन त्याची जागा हडपून घेतल्यानंतर त्याला तिकडे बदलापूर इकडे विरार पर्यंत कसाही पोहोचवता येईल, कसाही रेटता येईल आणि तो मग तिकडे निघून जाईल आणि मग आपण या सगळ्या गोष्टी करू। या जाणून बुजून वाढवलेल्या किमतींनी असं काहीतरी भासवलेलं की ही तुमची लायकी नाहीये मराठी माणसांनी घेण्याची, तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये राहा, तुमची घरं फक्त SRA मध्येच जातील। याला कारणीभूत कोण आहे कारणीभूत याला तुम्ही आम्ही मराठी माणसं कारणीभूत आहोत। हे आज हे भडवे आज जे सांगतायत ना हे गुजरातीच पाहिजे मराठीच पाहिजे, यांच्या या भारतीय जनता पार्टीच्या काय जागा आल्यानंतर हे वळवळ करतायत। पण या सगळ्या मी भारतीय जनता पार्टीला हिंदुत्वासाठी निश्चित त्यांच्या पाठीशी उभा राहीन आणि राहतोच आणि रेतन पुढे देखील राहीन। पण जेव्हा मुंबईची गोष्ट आहे ना, जेव्हा मराठी माणसाची ना हे गेले खड्ड्यात ती जायला गेले तेल लावत, याच्यामध्ये आम्ही सगळे दोषी आहोत, कारण प्रत्येक गोष्टीचा आम्ही बारीक विचार केला नाही। आम्ही ज्या प्रकारे राजकारण करणाऱ्या जी मराठी विषयी राजकारण करत होते, मुंबईमध्ये जे राजकारण करत होते, त्यांना आम्ही नेहमी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राज ठाकरे महाराष्ट्रात काय करतील ते करतील, त्यांना नसेल सत्ता तरी चालेल, पण मुंबईसाठी राज ठाकरे किती महत्त्वाचे आहेत ना, ही गोष्ट तुमच्या आमच्यासारख्या मराठी माणसांना समजली पाहिजे। याचा आपण खोलवर जाऊन अभ्यास केला पाहिजे। ही छोटी शहरं या अशा लोकांच्या हातामध्ये असणं का महत्त्वाचं आहे, कारण या लोकांना कुठंतरी मराठीविषयी कडवटपणा, यांना काहीतरी वाटतंय इथल्या संस्कृतीविषयी, इथल्या शहरांविषयी, इथल्या राहणाऱ्या मराठी माणसांविषयी। त्याच्यामुळे या सगळ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता असणं फार महत्त्वाचं आहे। राज ठाकरेंनी राज्याच्या सत्तेत आणि या निवडणुकीमध्ये काय केलं त्याच्याशी काय आपल्याला घेणं देणं नाही। त्यांना यश मिळालं अपयश मिळालं तो त्यांच्याजवळ त्यांच्या पक्षाचा विषय येतो, पण मुंबईसारखं जेव्हा शहर येतं, जेव्हा मराठी माणसाचा विचार येतो, तेव्हा कुठेतरी मराठी माणसाची भूमिका लावून धरणारा पक्ष आपण सर्वांनी त्याला आवडून घेतला पाहिजे, त्याला पुढे आणला पाहिजे, त्याला इथं उभा केला पाहिजे। कारण यांना माहिती आहे, मी तुम्हाला माझी मागची व्हिडिओ पहा मी बनवली होती, ही पहा पहिली। मुंबई ठाण्यासारख्या शहरांचा आपण आता विचार करूया। या मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुकीला किती मराठी उमेदवार दिलेत जरा याचा विचार करा। प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने आज मराठी माणसाचं अस्तित्व या शहरामध्ये मुंबईच्या काय राहिले ही आपल्याला अवस्था सगळी पाहून अत्यंत बिकट परिस्थिती वाटते। आणि आज आमदार बाहेरचे येऊन होणार, उत्तर प्रदेश बिहार मधून आले,
तुमच्या इथे येऊन आमदार होत आहेत. आमदार पाणीपुरीचे ठेले लावणारी 20-20 वर्षापूर्वीची सगळी लोक आज आमदार म्हणून तुमच्या इथे उभी राहतात. मराठी माणसा जरा वाटलं पाहिजे काहीतरी. या राजकारण्यांना बाहेरच्या या सगळ्याच पक्षाच्यांना बोलतोय की तुम्हाला मराठी माणूस सापडला नाही का रे. सगळे पाडा कुठल्याही पक्षाचे असोत, मग मी मराठीसाठी ना या शहरापुरता फक्त शहरापुरतं मुंबई सारख्या शहरामध्ये मराठीच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट चालणार नाही म्हणजे नाही. अत्यंत वाईट गोष्ट आहे की या एकाही पक्षाला मला असं वाटतं मराठी माणसांची नावं भेटत नाहीत, मराठी माणूस मिळत नाही. मराठी माणूस अत्यंत विचित्र परिस्थिती, अत्यंत विदारक गोष्ट आहे. हे ज्यांना तुम्ही मारताय ना मराठी म्हणून हे बाहेरचे, हे आता तुमचे आमदार होणार. वाह, काय गोष्ट आले, काय दिवस आलेत आपल्यावर. काय सांगितलं होतं मी, सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा, हिंदुत्ववादी सगळ्या सरकारांचा आणि पक्षांचा प्रचार करत होतो. मग ते शिवसेना असेल, एकनाथ शिंदेची, मनसे असेल, BJP असेल, यांचा मी स्वतः प्रचार केलेला मी मान्य करतोय उघडपणे. पण मी ही व्हिडिओ बनवून मी सांगितलं होतं की मुंबईमध्ये हे अमराठी लोक घुसू देऊ नका, हे अमराठी उमेदवार आपल्याला पुढे ताप करतील. मी लोकसभेला देखील हेच बोललो होतो. कारण ही लोक आल्यानंतर, ही सगळी अमराठी लोक आल्यानंतर हे काय करतील, उद्या मुंबई महानगरपालिका घेतील. इथं गुजराती मारवाडी महापौर येऊन तुमचा बसला, खालचे सगळे नगरसेवक त्यांचे आले. काय तुम्ही करणारे मराठी माणसांनो, काय करणारे तुम्ही? काही नाही करू शकत. म्हणजे हे सला अंतर्गत युद्ध आहे हे मराठी गुजरात्यांचं या मुंबई पुरतं, आणि ते अत्यंत घातक आहे मराठी माणसासाठी. मराठी माणूस राहिलाय कुठे? लालबाग वगैरे ही छोटी मोठी जागा सगळ्या सोडल्या, तर सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये आपण बाकीचे अनधिकृत येऊन अजून उलटे पडलेत त्याच्यात. या भारतीय जनता पार्टीच्या हातात आपल्याला सत्ता द्यायची, तर हे गुजराती मारवाडी यांचं पेव फुटणार. या महाविकास आघाडीच्या हातात सत्ता दिली ते मुसलमान सगळे अंगावर चढायला येणार. बरं, राहिला पक्ष कुठला? राज ठाकरेंचा. आता त्या राज ठाकरेंनी मग कसे खाली सगळ्या गोष्टी करायच्या, संघटना बांधायच्या, ते त्यांच्या हातात आहे शेवटी. कारण हे देखील जर होत नसेल त्यांच्या पक्षाकडून, तर मग शेवटी मग त्याला काही हे नाहीये. कारण तुम्ही नुसतं मराठी करून मराठी माणसांना सांगाल मतदान द्यायला, तर तसं नाही होणार. त्याच्यासाठी संघटना सूक्ष्मपणे बांधाव्या लागतील. पक्षाची बांधणी इतक्या खालच्या ह्याच्यापर्यंत करावी लागेल. त्यातून हे यश मिळेल आणि तरच लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. आणि मराठी माणसांनी कुठंतरी याचा देखील विचार करावा की यावेळेस मुंबईचं मत हे कुठला धर्म आणि जात पाहून नका करू, ते एक मराठी म्हणून जाऊन करा. मग तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असाल, नाहीतर हे असेच उपरे येतील आणि तुमच्या डोक्यावर बसतील. बाळासाहेब म्हणायचे ना की ती होते ना, हे गुजराती म्हणायचे काय, ते मुंबई तुमची तर भांडी घासा आमची. त्या असल्या गोष्टी, असली स्लोगन आणि असल्या गोष्टी आपल्याला चिटकवण्यात येतात मराठी माणसाला. आपल्याकडे काय कुठली गोष्ट नाहीये, आम्ही आमचे जागा चाळ्या सगळ्या विकून आम्ही चाललो पसार इकडं तिकडे लांब सडक. गावच्या जमिनी विकल्या, मुंबईला कुठं चांगली रूम होती छोटी पिटी काय, ती विकून आम्ही बदलापूर, विरार, अंबरनाथ इकडं तिकडं पळालो, जिथं त्याला मुंबईचा नामोनिशान देखील नाहीये. पण ह्या लोकांनी या सगळ्या गोष्टी घेतल्या ना, आज हे आपल्या डोक्यावर नाचतात. त्याचं कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी मराठी माणूस मुंबईमध्ये जगला पाहिजे. ही मुंबई मराठी माणसाची आहे. इथं मराठी माणसांनी, हुतात्म्यांनी आपला जीव दिलाय, प्राण अर्पण केले त्या मुंबईसाठी. हे कधी विसरून चालणार नाही. आणि त्याच्यासाठी प्रादेशिक पक्ष इथं असणं फार महत्त्वाचं आहे. प्रादेशिक पक्ष ज्या दिवशी संपतील ना, त्या दिवशी लक्षात घ्या, तुमची प्रादेशिक संस्कृती, तुमची प्रादेशिक भाषा, तुमची प्रादेशिक प्रत्येक गोष्ट संपून जाते. एवढं लक्षात घ्या. त्या तामिळमध्ये जा, या तामिळमध्ये प्रादेशिक पक्षांना शिवाय तिथं कोणी वळवळ करत नाही. BJP असो नाही तर काँग्रेस असो, त्यांचीच सत्ता घ्या. तुम्ही घ्या तामिळनाडूमध्ये कुठला आहे प्रादेशिक पक्ष, कर्नाटकमध्ये काँग्रेससोबत कोण आहेत प्रादेशिक पक्ष आहेत, आंध्र प्रदेशमध्ये घ्या हे चंद्रबाबू नायडू यांचा प्रादेशिक पक्ष आहे, खाली केरळामध्ये घ्या, सगळीकडे यांचे प्रादेशिक पक्षांनी बांधून ठेवलेले आहेत. बाकीच्यांना घुसू देत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे जोपर्यंत आपली माणसं, आपला आवाज असेल तोपर्यंत हे केंद्रातून उद्या आज मला सांगा, अख्ख्या मुंबईत सगळ्या जागा या उत्तर भारतीयांच्या आहेत आणि बाहेरच्या लोकांच्या आहेत, अमराठी लोकांच्या आहेत. ठीक आहे, आम्ही हिंदुत्वासाठी मतदान केलं, आम्ही एकदा विधानसभेला मतदान केलं, पण या महानगरपालिकांना जेव्हा येतील तेव्हा सला या भारतीय जनता पार्टीन फिरतील असं घंटान फिंटा यांचं काय ऐकू नका, कोणाचंच काय ऐकू नका. काँग्रेस बिंग्रे गेलं चुलीत. मराठी माणसाचा बाजू धरणारा पक्ष लावून धरा आणि त्याच पक्षाला मतदान करा. या मताचा मी आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, जिथं खाली तुमच्या आमच्या सामान्यांचे विषय रोजचे पेरले जातात, सोडवले जातात, त्या निवडणुका आहेत ह्या. या आमदार बिमदार गेले उडत, हे साले आता बसतील कमवायला करोड रुपये. तुम्हाला आम्हाला विचारणार एखादा नगरसेवक चालता बिलता भेटला तर त्याला सांगता तरी येतं की बाबा हे कर येऊन काहीतरी, त्या गटराचा वास येतोय इथं, असं झालंय काहीतरी कर. तो आमदार नाही येत, तो तिच्या आला तिकडे नुसतं आता 5 वर्ष कसे कमवता येतील तेवढंच बघल.
त्याच्यामुळे ह्या प्रादेशिक निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि राज ठाकरेंसारखा एखादा माणूस जर मराठीसाठी झटत असेल ना, तर मुंबईतल्या सगळ्या मराठी माणसाने त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, निश्चित उभं राहिलं पाहिजे. कारण तो माणूस जर झटत असेल तर त्याला संधी देण्यात काय हरकत आहे. यावेळेला मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा नको आहे ना, त्या एकनाथ शिंदेंचा नको आहे ना कोणाचा. एकदा या राज ठाकरेंचा झेंडा गेला पाहिजे तिथे मराठी माणसांनो, नाहीतर हद्दपार व्हाल. आज हे तुम्हाला वळवळ करायला लागलेत ना, मारवाडीच पाहिजे आणि गुजरातीच पाहिजे, उद्या तुमच्यावर एवढ्या अन्याय होतील ना, आपण हिंदू असून साले एकमेकांवरती तुटून पडू त्या प्रादेशिक वादातून. आणि त्याच्यासाठी प्रादेशिक पक्ष जिवंत असणं, जो भूमिका लावून धरतो मराठी भाषेची किंवा मराठीची, तो अत्यंत महत्त्वाचा, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर ही मुंबई या गुजरात्या मारवाड्यांची होईल आणि आपल्याला मराठी माणूस म्हणून शांत फक्त बसावं लागेल. आपण पैशाकनी कमी पडतो, आपण सगळ्या गोष्टींनी कमी पडतो, त्यामुळे यांच्या बरोबरी आपल्याला करता येत नाही. आणि जो समाज आपला पैशाने धनवान आहे, जो मातलेला आहे, त्याला काय याच्याशी घेणं देणं नाही, त्याला काय मरू दे म्हणतो, आपल्याला काय करायचं. त्याच्यामुळे कुठेतरी असे प्रादेशिक पक्ष पुढे आणणं आणि या निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळवून देणं हे प्रत्येक मराठी माणसाचं काम आहे. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं. बाकी तुम्हाला काय वाटतंय सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा.